सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत शहरात कुठेच स्वतंत्र महिला स्वच्छतागृह दिसून येत नाही. पुरुषांना अनेक पर्याय आहेत, मात्र महिला भगिनींनी काय करायचं, असा महत्त्वाचा मुद्दा पत्रकार स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी महापालिकेच्या सभागृहात उपस्थित केला. सोलापूर महानगरपालिकेच्या महत्त्वपूर्ण अंदाजपत्रकीय सभेचं आयोजन करण्यात आलं. शहर विकासावर विविध मुद्दे मांडत असताना स्वीकृत नगरसेवक पत्रकार मनीष केत यांनी महापालिकेच्या सभेत मंजूर झालेला 1 कोटींचा निधी अपुरा असून मुंबई महापालिकेप्रमाणे स्त्रियांच्या स्वच्छतागृहांसाठी सोलापूर महानगरपालिकेत विशेष तरतूद करावी अशी मागणी यावेळी केली. मात्र महिला देखील आजपर्यंत इतक्या महत्त्वाच्या विषयावर गप्प असून त्याने देखील बोललं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. सार्वजनिक शौचालय तसंच पिंक टॉयलेटची संख्या वाढवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. महिला शौचालयाची उभारणी करून ते महिला बचत गटांना चालवण्यासाठी द्यावेत अशी महत्त्वपूर्ण मागणी देखील यावेळी करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांच्या महिला शौचालयाच्या महत्त्वपूर्ण मागणीनंतर नगरसेविका वृषाली चालक्य सभागृहात मनीष केत यांनी त्यांचे आभार मानले. यासोबतच सभागृहातील सर्व सदस्यांना मनीष केत यांचं अभिनंदन करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी सभागृहातील सर्व महिला नगरसेविकांनी बेंच वाजवून नगरसेवक मनीष केत यांचं अभिनंदन केलं. यानंतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती केव्हा बदलणार असा महत्त्वाचा मुद्दा देखील यावेळी मांडण्यात आला. महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत आहे तशी स्थिती असल्याची खंत देखील मनीष केत यांनी व्यक्त केली. आजही सोलापूर महानगरपालिकेला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे हात पसरावे लागतात किंवा कर्ज काढावं लागतं. ही मानसिकता आता आपल्या सगळ्यांना बदलण्याची गरज आहे. महापालिकेनं केवळ घरपट्टी आणि पाणीपट्टीवर अवलंबून न राहता महापालिकेच्या मोकळ्या जागांवर व्यापारी संकुलं उभी करून आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची गरज आहे असा मुद्दा त्यांनी मांडला. सभागृहातील सर्व सदस्यांना महापालिका आर्थिक सक्षम करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. करवाढ करून शहराच्या जनतेवर भार घालण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या जागांचा योग्य वापर करणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरेल असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. महापालिकेच्या मोकळ्या जागेवर रेस्ट हाऊस किंवा निवासगृह उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी यावेळी करण्यात आली. आपण एखाद्या जाहिरात एजन्सीला दिले तर त्यातूनही महापालिकेला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळू शकते. मेन रस्त्याच्या डिवायडरमध्ये जे झाडे आहेत त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी आपण टँकरचं टेंडर काढलं जाते. जर समजा त्या ठिकाणी आपण एखादं बोर मारलं आणि ठिबक सिंचनची लाईन केली तर कायमस्वरूपी तो प्रश्नही मिटेल आणि टेंडरचे पैसे आपले महानगरपालिकेचे वाचतील. विजापूर रोडवर भाजी विक्रेते बसतात, परंतु त्याच रोडवर ITIच्या समोर आपली रिकामी जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते काढून तेथे भाजी विक्रेत्यांना जर आपण बसवले तर त्या ठिकाणीही आपल्याला उत्पन्न मिळू शकतो आणि रस्ताही रिकामा होईल. शहराच्या रस्त्याच्या कडेला अनधिकृत किती टपऱ्या आहेत, ज्या टपऱ्या रस्त्याच्या मधोमध आहेत त्यांना काढून टाका, पण ज्या टपऱ्यांचा काही त्रास होत नाही त्यांना जर आपण पावती दिली आणि त्यांना अधिकृत केलं तर सोलापूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगारही मिळेल आणि त्यातूनही उत्पन्न मोठ्या प्रमाणात या महापालिकेला मिळेल असं मला वाटतं. मध्यंतरी मी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते. एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो. दुसरा होता महिलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र मूत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्यात अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली. तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला शी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाहीत. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये BP असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र मुताऱ्या महिलांसाठी दिसत नाहीत. आणि जर महिलांनी ते अडून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाहीत. तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथं सांगतो महिलांसाठी, की कर्ण मरणासन्न अवस्थेत होता, कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण
भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही, आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राशी प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला, माझे एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं. त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहेस. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, तू बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि तेच तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तेच पाप तुझ्यासाठी आज इथं आणले. महिलांना मला सांगायचंय की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल, तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी, तरी मला वाटते ते कमी पडत आहेत. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील, याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. तर पुरुष मंडळींना तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये मुताऱ्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. आणि काही प्रश्न मला अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारायचे. आयुक्त साहेब,